इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड थिअरम बघणार आहोत, मीन व्हॅल्यू थिअरमचा, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थिअरम. ओके, तर याचं स्टेटमेंट आहे का, इफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज, फर्स्ट कंडिशन कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल ए बी, सेकंड कंडिशन डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी, then there exists at least one point x is equal to c in open interval a b such that f of b minus f of a divided by b minus a is equal to f dash of c. ओके, या ठिकाणी एक पॉइंट असा असेल आपल्या इंटरवल ए बी मध्ये जो की ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. ओके, कधी f of x हा कंटिन्युअस पाहिजे ओपन इंटरवल ए बी मध्ये आणि डिफरन्शिएबल पाहिजे, सॉरी कंटिन्युअस पाहिजे क्लोज इंटरवल ए बी मध्ये आणि डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवल ए बी मध्ये. त्या केसमध्ये इथे एक केस कमी झालेली आहे. रोल्स थिअरमची एक जी कंडिशन आहे ती या ठिकाणी कमी झालेली, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी ची. या ठिकाणी पहिल्या दोनच कंडिशन आहेत रोल्स थिअरमच्या, ज्या की लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थिअरमसाठी लागू होतात. ठीक आहे, या ठिकाणी नोट लिहिलेलं आहे, रोल्स थिअरम इज अ स्पेशल केस ऑफ लॅग्रांजेस थिअरम. रोल्स थिअरम जो आहे तो लॅग्रांजेस थिअरमची एक स्पेशल केस आहे. तर याच्यावरच एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. व्हेरीफाय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थिअरम for the function f of x is equal to log x in closed interval 1 comma e. So first of all write down given function. So given f of x is equal to log x and interval closed interval a b is equal to 1 comma e. म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे, e आहे. तर या आपली पहिली कंडिशन याच्यामध्ये सॅटिस्फाय होते का बघायचं आहे. f of x is continuous in closed interval 1 comma e. ओके, लॉगॅरिथमिक फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस असते सिन्स a is equal to e. लॉगचा बेस काहीच नाही म्हणजे काय आहे, e आहे. आणि ते कंटिन्युअस कधी असते, लॉग फंक्शन हा जो बेस आहे तो ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे आणि नॉट इक्वल टू 1 पाहिजे. आपल्याला माहिती आहे e ची व्हॅल्यू 2 आणि 3 च्या मध्ये असते. e lies between 2 and 3. That means definitely this is not equal to 1 and greater than 0. Okay. And x belongs to r. Okay. या केस मध्ये हे कंटिन्युअस फंक्शन आहे. सेकंड कंडिशन डिफरन्शिएबिलिटी. सो डिफरन्शिएबिलिटी साठी काय करायचं आपल्याला, दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. सेकंड f dash of x is equal to derivative of log x. So derivative of log x become 1 upon e. ओके, इथं लॉगचा बेस e आहे म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. सो इज डिफरन्शिएबल except x is equal to 0. Therefore f of x is equal to 0 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूला x च्या व्हॅल्यूला हे फंक्शन काय आहे, डिफरन्शिएबल आहे आणि आपला इंटरवल जो आहे त्याच्यामध्ये 0 नाही आहे. सो f of x is डिफरन्शिएबल in open interval 1 comma e. ओके, f dash of x ची व्हॅल्यू फायनाइट येते कुठल्या पॉइंटला, x is equal to 0 सोडून सर्व रियल नंबरसाठी. सो our interval does not contain 0, so that's why f of x is differentiable in 1 comma e. Therefore by Lagrange's mean value theorem there exists at least one point c in our interval 1 comma e such that f dash of c is equal to f of b minus f of a divided by b minus a. So this implies f dash of c, f of x आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये x च्या ऐवजी c पुट करायचं म्हणजे काय येते 1 upon c. So this is equal to f of b. आपल्या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी b घ्यायचं. हे फंक्शन आहे आपलं f of x, त्याच्यामध्ये x च्या ऐवजी b घ्या. So we get log b मायनस फंक्शन मध्ये x च्या ऐवजी a घ्या. We get log a divided by b minus a. And now
Now I will simplify this. We get 1 upon c is equal to, what is value of b? So value of b in our interval is e. So we get log e minus value of a is 1. So which is log 1 divided by e minus 1. So 1 upon c, value of c is equal to log e is 1 minus log 1 is 0 divided by e minus 1. So in that way we get e minus 1 is equal to c. ओके, याला जर सिम्प्लिफाय केलं, हे 1 आलं वरती, e minus 1 खाली आलेला, e minus 1 इकडे पाठवलं 1 ला मल्टिप्लाय झालं, आणि हा c इकडे पाठवला 1 ला मल्टिप्लाय झाला, आला c. So which is belongs to open interval 1 comma e, since 2 is less than e is less than 3. e ची जी व्हॅल्यू आहे ती 2 आणि 3 च्या मध्ये असते, आणि 2 आणि 3 च्या मधली कुठली जरी व्हॅल्यू घेतली आणि त्याच्यातून जर तुम्ही 1 सबट्रॅक्ट केला तर ती व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी आहे आणि e पेक्षा ऑब्वियसली लहान येणार आहे, बरोबर. therefore c is equal to e upon 1. therefore Lagrange's theorem verified. okay, हा पॉइंट लिहायचा आपण. therefore Lagrange's mean value theorem verified. ओके, या पद्धतीने अगदी इझिली आपण आपला थिअरम जो आहे तो व्हेरीफाईड करू शकतो. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या. Our next example of Lagrange's theorem is, using Lagrange's mean value theorem, find value of c such that a is less than c is less than b if f of x is x minus 1 into x minus 2 into x minus 3. Here we have given value of a is 0 and value of b is 4. So first of all write down given thing. So here given f of x is equal to x minus 1 into x minus 2 into x minus 3. Okay, so this become our equation 1, and closed interval AB is 0, 4. So these are given things, and our requirement is to find this value of c. So there is no need to check is this function continuous or differentiable in given interval or not, because we have already given that. We want to use here Lagrange's mean value theorem. Okay, that means this is a continuous and differentiable function. Now I will find derivative of this function. So before that I will simplify this, otherwise इतर वेळेस काय करावं लागेल आपल्याला, हे सिम्प्लिफाय नाही केलं तर आपल्याला प्रोडक्ट टूल यूज करावं लागेल डेरिव्हेटिव्हचा. सो आय विल सिम्प्लिफाय दिस. therefore f of x is equal to, I will keep this x minus 1 as it is, and then first of all take product of these two brackets. So x into x is x square minus x into minus 3 is minus 3x, 2 into x is minus 2x, so finally we get minus 5x, then minus 2 into minus 3 become plus 6. Okay, and now this become x cube minus 5x plus 6 minus 5x square plus 6x, then multiplying by minus 1. पहिल्यांदा x ने मल्टिप्लाय करायची त्यांना, नंतर minus 1 ने मल्टिप्लाय. So we get minus x square plus 5x, because minus into minus plus, then minus 6x. So finally we get this become x cube minus 6x square plus 11x minus 6. So this is our final f of x, and now therefore f dash of x become, now differentiate this for derivative. So we get derivative of x cube is 3x square, then minus derivative of 6x square is minus 12x square, then derivative of 11x is plus 11. So in that way we get derivative of given function, and now I will find f of a, which is equal to f of 0 become, now put x is equal to 0 in given function f of x in equation 1. We get 0 minus 1 is minus 1, 0 minus 1, 0 minus 2, 0 minus 3. So in that way we get minus 1 into minus 2 into minus 3 become minus 6. At the same time I will find f of b is equal to f of 4, which is equal to 4 minus 1, 4 minus 2, 4 minus 3. So this become
3 into 2 into 1, so which is equal to 6. And therefore, by Lagrange's mean value theorem, MVT means mean value theorem, f dash of C is equal to f of B minus f of A divided by B minus A. So we get f dash of C is equal to, what is f dash? F dash of x is this function. So in that function replace x by c. So we get 3c square. Sorry, 3c square, right? This becomes 12x. Okay. Derivative of 6x square. Minus 6 as it is, derivative of x square is 2x. 2x into minus 6 become minus 12x. So minus 12c plus this 11 as it is equal to value of f of b means value of f of 4 which is 6 minus value of f of a is minus 6 divided by b minus a means 4 minus 0. So in that way we get this become 3c square minus 12c plus 11 is equal to this become 12 divided by 4. So 3c square minus 12c plus 11 is equal to 3. Okay, 12 divided by 4 is 3. So in that way we get 3c square minus 12c plus, if this 3 toward left side we get 11 minus 3 become 8 which is equal to 0. And now simplify this quadratic equation for C. So we get therefore C is equal to, using formula, minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. So using this formula we get, what we get, minus b means minus 12 minus of minus 12 plus or minus under root b square means square of minus 12 is 144 minus 4 times a into c, 4 times a into c. So we get 4 into 8, 24, 24 into 3, 72, right? And divided by 2a, 2 into 3, which is 6. So in that way we get value of c become, so c is equal to, this minus into minus become plus 12 plus or minus as it is. For 144 minus 72 is 28 plus 44. What we get? 28 plus 44, we get 72, right? So under root 72 divided by 6. So in that way we get this value become 12 plus or minus square root of 72 is square root of 36 into 2 divided by 6. So we get 12 plus or minus 6 root 2. Square root of 36 is 6 divided by 6. So in that way we get 2 plus or minus root 2. So this is the value, required value of c. Okay, c plus minus root c. But we require such value which lies between 0 and 4, because a is 0, b is 4. So which values lies between, both these values lies between 0 and 4, because 2 plus root 2 is greater than 0 and less than 4, and 2 minus root 2 is also greater than 0 and less than 4. So these are required values of C lies between interval 0, 4. Okay, open interval 0, 4 as per our requirement. Okay, या पद्धतीने इझिली आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. एकदा व्यवस्थित बघा. You should try to solve some examples at home. So our first homework is verify Lagrange's mean value theorem for the function f of x is equal to x cube in closed interval minus 2, 2. या ठिकाणी c च्या व्हॅल्यू येतात का प्लस मायनस 2 अपॉन रूट 3. ओके, आणि दुसरं एक्झाम्पल आहे पहा, f of x दिलेला आहे x into x minus 1 into x minus 2 in 0, 1 half. So in that case value of c becomes 6 plus minus root 21 upon 6.
ओके, 2 व्हॅल्यू मिळतात, इथं पण 2 व्हॅल्यू मिळतात. तर त्याच्यातली कुठली व्हॅल्यू या इंटरवल मध्ये आहे ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल एमसीक्यू आहे पहा. इफ f of x is equal to 4x square then the value of c in the interval minus comma 3 for which f of 3 minus f of 1 divided by 4 is equal to f dash of c is. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय करणारी आपल्याला c ची व्हॅल्यू शोधायची आहे. ते अवघड नाही, फंक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्या x च्या ऐवजी 3 रिप्लेस करा आणि त्याच्यातून वजा करा f of 1 म्हणजे फंक्शन मध्ये x च्या ऐवजी 1 रिप्लेस करून ते f of 3 च्या फंक्शनच्या व्हॅल्यू मधून वजा करायचं आणि त्याला 4 ने डिवाइड करायचं. सिमिलरली त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये x च्या ऐवजी c रिप्लेस करायचा. ओके, आणि हे केल्यानंतर आपल्याला इझिली c ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, जसं याच्यामध्ये या एक्झाम्पल सोडवताना करतोय त्याच पद्धतीने फक्त ही कंडिशन घ्यायची आणि याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. Similarly, second example MCQ become the value of c in the mean value theorem. F of b minus f of a is equal to b minus a into f dash of c for this equation. हे आपलं f of x आहे या केसमध्ये. आणि मग या इंटरवल साठी आपल्याला c ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड करायची. आपल्याला स्टेटमेंट पण दिलेलं आहे, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरमचं हे स्टेटमेंट आहे. तर याच्यामध्ये फंक्शन मध्ये सुरुवातीला हे फंक्शन आहे आपलं, याच्यामध्ये सुरुवातीला x च्या ऐवजी b पुट करा, नंतर a पुट करा, त्या दोन्ही फंक्शनच्या व्हॅल्यूची वजाबाकी घ्या आणि नंतर मग आपल्याला ही c पाहिजे, हा b मायनस a शिफ्ट करा लेफ्ट साइडला, तो डिवाइड होईल आणि f डॅश ऑफ c जो आहे डेरिव्हेटिव्ह जो आलेला आपल्या फंक्शनचा, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये x च्या ऐवजी c रिप्लेस करायचे आणि ते इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळेल का. याच्यामधलं आन्सर आहे c, तुम्ही व्हेरीफाय करून बघायचं आहे. सिमिलरली थर्ड एमसीक्यू इज the abscissa of the point of the curve y is equal to x cube in the interval minus 2 comma 2 where the slope of the tangent can be obtained by mean value theorem for the interval minus 2 comma 2 is. तर या ठिकाणी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. here we have given function is x cube, y means f of x which is x cube. सेम लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम जो आहे त्याचं हे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर पण आपल्याला आन्सर भेटते प्लस मायनस 2/√3. हे दोन्हीच्या दोन्ही पॉईंट हे इंटरवल मध्ये आहेत, तर हे आन्सर तुम्हाला भेटणार आहे. या केसमध्ये काय आन्सर भेटतंय बघा, या पद्धतीने इझिली तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.